रामराजे नाईक निंबाळकरांचे अजितदादांना साथ सोडण्याचे संकेत। रणजितसिंह निंबाळकर गोरेंविरोधात नाराजी। तुतारी वाजवायला किती वेळ लागेल, निंबाळकरांचा थेट इशारा। मोदी सांगतात, पवारांचं बोट धरून राजकारणात आलो, मला माझ्या बोटाची काळजी वाटते। शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना टोला। उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज बारामतीत। सकाळी 10 वाजता यात्रेला होणार सुरुवात। आमदार नितेश राणेंवर मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल। महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ आयोजित मोर्चात वादग्रस्त वक्तव्य। पुण्यात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरांचा गोळीबारात मृत्यू। 5 गोळ्या झाडून हल्लेखोरांचा आंदेकरांवर कोयत्यानं वार, आरोपी पसार। हिंगोली जिल्ह्यात पूरपरिस्थिती। कयाधू नदीला पूर, बाजारपेठेसह नागरिकांच्या घरात पाणी शिरलं, जनजीवन विस्कळीत। जालना, यवतमाळ, हिंगोलीसह परभणीत तुफान पाऊस। वर्धा नदीला पूर तर पैनगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। मराठवाडा विदर्भाला जोडणारा धनोडा पूल पाण्याखाली। पावसाचा जोर कमी होताच शेती पिकाचे पंचनामे करण्याचे मंत्री धनंजय मुंडेंचे आदेश। नुकसानाची माहिती शेतकऱ्यांनी विमा कंपनीला मर्यादित वेळेत कळवावी, मुंडेंचं आवाहन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।